गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यावर असलेले आपले राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी माजी आमदार प्रशांत परिचारक प्रणित भाजप आघाडीस उपलब्ध झाली आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत झाल्यानं परिचारक विरोधकांचा उत्साह वाढलाय। तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी जिल्ह्यात जोरदार फिल्डिंग लावली आहे। पंढरपूर तालुक्यातही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार माजी आमदार प्रशांत परिचारक कल्याणराव काळे हे करताना दिसून येत आहेत। कासेगाव जिल्हा परिषद गटातील भाजपचे उमेदवार गावंढरे व पंचायत समितीचे उमेदवार प्रशांत देशमुख यांच्या प्रचारार्थ कासेगाव येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी आयोजित प्रचार सभेत कल्याणराव काळे यांनी तालुक्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडीकडे लक्ष वेधत विरोधकांचा समितीच्या या प्रचार सभेला उपस्थित असणारे सोलापूर जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रशांतरावजी परिचारक साहेब, या तालुक्याचे आमदार आदरणीय समाधानजी अवताडे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे जिने आत्ताच मार्गदर्शन केले ते आपल्या सर्वांचे सहकारी श्री युवराजदादा पाटील, उपस्थित सर्व स्टेजवरील सर्व मान्यवर, जमलेले सर्व कासेगाव गटातील आलेले सर्व मतदार बंधू भगिनी आणि तरुण युवक मित्रांनो, येत्या 7 तारखेला आपल्या उमेदवारांचं 3 जिल्हा परिषद उमेदवारांची सभा इथं आयोजित केलेली आहे आणि या 3 जिल्हा परिषद सदस्याच्या उमेदवारांचं चिन्ह आहे कमळ आणि पंचायत समिती सदस्याचा 6 पैकी 5 पंचायत समिती सदस्याचं चिन्ह आहे कमळ आणि 1 प्रशांत भाईचं चिन्ह आहे कपबशी। या सगळ्या चिन्हावर आपण 7 तारखेला येता मतदान देऊन आशीर्वाद स्वरूपी सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती करण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहे। मित्रांनो, आम्ही सर्वजण गटतट विसरून आम्ही एकत्र आलेलो आहे आणि ही निवडणूक ह्या वर्षी अतिशय महत्वाची निवडणूक आहे आणि ही विकासाकडे आपण घेऊन चाललेलो ही निवडणूक आहे आणि म्हणून विकासाच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना आम्ही एकत्र येऊन आपल्या समोर आलोय। आपल्या समोर येत असताना आज फक्त आपल्या पुढे विकास ग्रामीण भागापर्यंत निधी आला पाहिजे। दिल्लीमध्ये भाजप सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे आणि मग आपल्याला खऱ्या अर्थानं ग्रामीण भागापर्यंत सर्व घटकापर्यंत निधी आणायचा असेल तर आपल्याला कमळ आणि आपल्याला भाजप सरकारशिवाय हा निधी शेवटपर्यंत आपल्यामध्ये येऊ शकत नाही आणि ती जबाबदारी आता तुम्हाला आम्हाला सर्वांना घेऊन आपल्याला पुढे जावं लागणार आहे। आणि ही निवडणूक लढवत असताना आज आम्ही सर्वजण आपल्या विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येत असताना पुढच्या विरोधामधल्या पॅनलमध्ये कोणाला मेळ राहिला नाही। आम्ही आता जवळजवळ 4-5 दिवसामध्ये प्रचार सभा करत आलेलो आहे। कुणाचं कुठला चिन्ह कुठं आहे कुणाला काय सांगताही नाही। कोण म्हणतंय ह्याला पाठिंबा दिला, कोण म्हणतंय त्याला पाठिंबा दिला, नाही दिला तर कोण म्हणतंय मी स्वीकारला नाही, अशा सगळ्या भानगडी समोर आहेत। फक्त विरोधकांना विस्कळीत ही निवडणूक करायची आहे। त्यांना निवडणुकीचं पडलेलं नाही, त्यांना विकासाचं पडलेलं नाही, फक्त निवडणूक विस्कळीत करायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची आहे। आतापर्यंत कुठेही सक्सेस न झालेली माणसं विरोधामध्ये आपल्याला मतं मागण्यासाठी येत असतात। त्याच्यासाठी तुम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून आपल्या ह्या तिन्ही उमेदवाराला आणि पंचायत समिती उमेदवाराला भरघोस मताने या कमळ या चिन्हाच्या समोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।